सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान शैक्षणिक वर्ष 21-22 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या विद्यमाने पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा खास अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये इयत्ता 8वीमधील जे काही प्रमुख टॉपिक्स आहे त्या टॉपिकमधील काही महत्त्वाच्या पॉईंट्स विचारात घेऊन त्यावरती कृतीपत्रिका तयार करण्यात आलेली आहे. तर या कृतीपत्रिका आपल्याला सोल्युशनसहित या ठिकाणी मी समजून सांगणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे मराठी माध्यम आणि त्याचबरोबर सेमी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. तर कृतीपत्रिका 1 समजून घेऊ. बल म्हणजे काय? संपर्क बल, असंपर्क बल, घर्षण बल, संतुलित बल आणि असंतुलित बल. तर बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी संदर्भ 8वी प्रकरण 3 बल व दाब या प्रकरणातील ही कृतीपत्रिका 1 आधारित आहे. तर या ठिकाणी सगळ्यात पहिले बल म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचे. तर लक्षात घेऊया, बल म्हणजे काय? आपण कोणतीही गोष्ट उचलतो, ढकलतो किंवा सरकवतो त्यावेळेस लावलेल्या जोरास बल असे म्हणतात. बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते, गतिमान वस्तूची चाल व दिशा बदलते. त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता असते. तर विद्यार्थ्यांनो, एखादी गोष्ट उचलण्यासाठी म्हणजे काय, लिफ्ट करण्यासाठी, ढकलण्यासाठी, पूल करण्यासाठी आणि सरकवण्यासाठी म्हणजे त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेस करण्यासाठी जे लावले जाते, जो जोर लावला जातो त्याला आपण बल असे म्हणतात. आणि या बलामुळे काय होतं की या बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते. स्थिर वस्तूला गती म्हणजे काय? आता सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणायला गेलं तर स्टेशनरी ऑब्जेक्ट कॅन मूव्ह वेन वी अप्लाइज बल, वेन वी अप्लाइज फोर्स. गतिमान वस्तूची चाल व दिशा बदलते. द ऑब्जेक्ट विच इज इन मोशन विच कॅन मूव्ह दिस वी कॅन चेंजेस इट्स स्पीड अँड डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ फोर्स. त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा बल आवश्यक असते. तर गतिमान वस्तूला थांबवण्यासाठी सुद्धा बल ही आवश्यक असते. बल लावल्यानंतरच आपण गतिमान वस्तू ही थांबवू शकतो. सो दॅट वी कॅन स्टॉप एनी ऑब्जेक्ट विच इज इन मोशन बाय अप्लाइंग द फोर्स ऑन इट. बलाचे प्रकार: संपर्क बल आणि असंपर्क बल. तर टाइप्स ऑफ द फोर्सेसमध्ये काय येईल? संपर्क बल, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, कॉन्टॅक्ट फोर्स. आणि असंपर्क बल म्हणजे काय? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर विद्यार्थ्यांनो, आता संपर्क बल म्हणजे काय येतो की ज्यावेळेस वस्तूशी संपर्क येतो त्याला आपण संपर्क बल असे म्हणतो. जर दोन वस्तूंचा संपर्क येतोय आणि बल जर लावलं, एका वस्तूने दुसऱ्या वस्तूवरती जर बल लावला असेल तर त्याला संपर्क बल असे म्हणतात. जसं घर्षण बल. असंपर्क बल, वस्तू प्रभाव क्षेत्रात आली की कार्यरत होते, त्याला काय म्हणणार? असंपर्क बल. म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष संपर्क नसतो पण तरी देखील बल हा लावला जातो, तर त्याला असंपर्क बल असे म्हटले जाते. जसे चुंबकीय बल, गुरुत्वीय बल, स्थितिक विद्युत बल हे आहे बलाचे, असंपर्क बलाचे प्रकार. आता सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी मी परत एकदा इंग्लिशमध्ये सांगते. देअर आर 2 टाइप्स ऑफ दी फोर्सेस, कॉन्टॅक्ट फोर्सेस अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. वेन the forces is applied when the two objects are in contact, then such type of the forces are known as contact forces. That means संपर्क बल. आणि असंपर्क बल म्हणजे काय? when there is no contact in between the two objects but the force is applied by one object on the another object without any contact, then this is known as नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. दॅट मीन्स असंपर्क बल. तर त्यामध्ये आहे मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस. दीज आर द नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. संपर्क आणि असंपर्क बल. संपर्क बल थेट संपर्कामुळे प्रयुक्त होणाऱ्या बलाला संपर्क बल असे म्हणतात. उचलणे, ढकलणे, ओढणे हे सगळी संपर्क बलाची उदाहरणे आहे. आता संपर्क बलाची उदाहरणे हे बघा. आता हा जो व्यक्ती आहे या गाडीला ढकलतोय, ठीक आहे, म्हणजे हे आहे संपर्क बलाचं उदाहरण. या ठिकाणी हा मुलगा या कुत्र्याला ओढतोय दोरीच्या साह्याने, म्हणजे या ठिकाणी दोरीच्या साह्याने या कुत्र्यावरती बल लावला जातो. हे संपर्क बलाची उदाहरणे आहेत. असंपर्क बलाची जर
दोन वस्तूंमध्ये संपर्क नसताना सुद्धा प्रयुक्त होणाऱ्या बलाला आपण काय म्हणतो? असंपर्क बल असे म्हणतो. मग असंपर्क बलाची उदाहरणे काय आहे? या चुंबकाच्या साहाय्याने आपण कचऱ्यामधनं लोखंडी खिळे वेगळे करतोय, असंपर्क बल. त्यानंतर कोरड्या केसांवर घासलेला कंगवा हा छोट्या छोट्या कागदाच्या तुकड्यांना ओढून घेतोय, हे झालं असंपर्क बल. म्हणजे ज्यामुळे या कंगव्यावरती स्थितिक विद्युत प्रभाराची निर्मिती झाली आणि दोन विरुद्ध प्रभारामुळे काय होतं की ही कागदांची तुकडे जे आहे, छोटी छोटी कागदांची तुकडे त्या कंगव्याकडे आकर्षित होतात. बलाची आणखीन काही प्रकार, संतुलित आणि असंतुलित बलाची वैशिष्ट्ये. बघा आता बलाचे आणखीन काही प्रकार आहे, संतुलित बल आणि असंतुलित बल. आता संतुलित बलाला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो बॅलेन्स्ड फोर्स. काय म्हणायचं याला? बॅलेन्स्ड फोर्स. आणि असंतुलित बल म्हणजे काय? अनबॅलेन्स्ड फोर्स. संतुलित बल वस्तूचा वेग नियंत्रित केला जातो. संतुलित बलामुळे काय होतं? जर वस्तू वेगामध्ये असेल तर एखाद्या वस्तूचा वेग नियंत्रित करण्यासाठी संतुलित बलाचा उपयोग होतो. असंतुलित बल हे वस्तूचा वेग अनियंत्रित केला जातो. आता हा जो भाग आहे सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशमध्ये, व्हॉट इज फोर्स? फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी दॅट चेंजेस द स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन ऑफ अ बॉडी इन अ स्ट्रेट लाईन. बघा फोर्स काय आहे? फिजिकल क्वांटिटी आहे. ती काय करते? स्टेट ऑफ रेस्ट, एखादी ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहे तर तिची स्टेट ऑफ रेस्ट चेंज करते. किंवा ऑर युनिफॉर्म मोशन, एखादी ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे तर त्या मोशनमध्ये असलेल्या ऑब्जेक्टला स्टॉप करण्यासाठी, रेस्टमध्ये आणण्यासाठी फोर्स हे लावला जातो. सो फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी दॅट चेंजेस द स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन ऑफ अ बॉडी इन अ स्ट्रेट लाईन. Contact force and non-contact force. So there are two types of the forces, contact and non-contact forces. See here student, a force that acts through a direct contact of two objects via one more objects is called contact force. ज्यावेळेस डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो दोन ऑब्जेक्टमध्ये त्यावेळेस जो फोर्स अप्लाय होतो त्याला आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे संपर्क बल असे म्हणतो. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? फोर्स दॅट ॲक्ट्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स इवन इफ the two objects are not in contact is called non-contact force. बघा ज्यावेळेस फोर्स हा अप्लाय होते दोन ऑब्जेक्ट्स हे नॉट इन कॉन्टॅक्ट, म्हणजे दोन ऑब्जेक्ट ज्यावेळेस कॉन्टॅक्टमध्ये नसतानाही जो फोर्स ॲक्ट होतोय त्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे असंपर्क बल असे म्हटले जाते. देन अगेन द टाइप्स ऑफ द फोर्सेस, बॅलेन्स्ड फोर्सेस अँड अनबॅलेन्स्ड फोर्सेस. बघा विद्यार्थ्यांना कृतीपत्रिका ही मराठी माध्यमामध्ये आहे, पण सेमीच्या विद्यार्थ्यांना सोपं असावं त्यासाठी मी संपर्क बल, असंपर्क बल, संतुलित आणि असंतुलित बल यांच्या व्याख्या ज्या आहे इंग्लिशमधून घेतलेल्या आहे, जेणेकरून मुलांना कृतीपत्रिका सोडवताना हार्ड जाणार नाही. बॅलेन्स्ड फोर्सेस, इफ अ बॉडी इज ॲक्टेड अपॉन बाय टू फोर्सेस इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन अँड हॅव्हिंग द सेम लाईन ऑफ ॲक्शन, द फोर्सेस आर कॉल्ड बॅलेन्स्ड फोर्सेस. बघा बॅलेन्स्ड फोर्सेस, संतुलित बल म्हणजे काय? की अशी दोन फोर्सेस आहे जे इक्वल मॅग्निट्यूडचे, ज्याचे परिमाण सारखे आहे आणि अपोजिट डायरेक्शनला ते ॲक्ट होत आहेत. हॅव्हिंग द सेम लाईन ऑफ ॲक्शन म्हणजे दोन समान परिमाणाचे पण विरुद्ध दिशेने लागणारे जे बल आहेत त्या बलाला आपण संतुलित बल म्हणजे बॅलेन्स्ड फोर्सेस असे म्हणतो. आणि त्यामुळे काय होतं? द नेट फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी इज झिरो. त्यामुळे त्या बॉडीवरती, त्या वस्तूवरती जो नेट फोर्स अप्लाय होतोय हा झिरो आहे. कशामुळे? कारण बल संतुलित झालेले, बॅलेन्स झालेले, त्याच्यामुळे तिकडे मुवमेंट होऊ शकत नाही बॉडीची किंवा ऑब्जेक्टची. अनबॅलेन्स्ड फोर्स, इफ द टू ऑर मोर फोर्सेस ॲक्ट ऑन अ बॉडी सच दॅट देअर रिझल्टंट इज नॉट झिरो, द रिझल्टंट इज अन अनबॅलेन्स्ड फोर्स, इट प्रोड्यूस ॲक्सेलरेशन इन द बॉडी. बघा दोन फोर्सेस ॲक्ट होत आहेत एकाच बॉडीवरती, परंतु एका दिशेने अपोजिट टू डायरेक्शननी ते फोर्सेस अप्लाय होत आहेत, परंतु अनइक्वल इन मॅग्निट्यूड, म्हणजे ते मॅग्निट्यूडमध्ये इक्वल नाही आहे, त्यांचा परिमाण वेगवेगळा आहे. एक आता हा लाकडी ठोकळा आहे, याच्यावरती 2 टाइम्स फोर्स अप्लाय होत आहेत एका डायरेक्शननी आणि याच्यावरती ओन्ली 1 टाइम्स फोर्स अप्लाय होतोय, इथे 2 टाइम फोर्स अप्लाय होतोय. त्यामुळे काय होईल? लाकडी ठोकळा हा कोणत्या दिशेने डिस्प्लेस होईल? या दिशेने डिस्प्लेस होईल. दॅट मीन्स दिस इज अ अनबॅलेन्स्ड फोर्स, म्हणजे अनइक्वल इन मॅग्निट्यूड बट इन अपोजिट डायरेक्शन, सो दॅट इट कॉजेस द ॲक्सेलरेशन इन द बॉडी, म्हणजे बॉडी ही काय होते? ऑब्जेक्ट गतिमान होते. वस्तूवर होणारे बलाचे परिणाम.
बघा आता वस्तूवर बलाचे कोणकोणते परिणाम होतात. एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्यांच्या बेरजे इतके बल वस्तूंवर प्रयुक्त होते. म्हणजे एकाच दिशेने अनेक बल आपण जर लावले तर त्याच्या बेरजे इतके बल वस्तूंवर प्रयुक्त होते. म्हणजे हा ठोकळा आहे, या ठोकळ्यावरती एकाच दिशेने किती बल लागत आहेत, F1, F2 आणि F3 हे बल लागतोय. हा जो ठोकळा आहे या दिशेने डिस्प्लेस होतोय. तर हा जो परिणाम आहे याचा गतिमान होण्याचा, हा कशामुळे आहे, हे 3 बलांचा एकत्रित परिणाम आहे. जर 2 बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावली तर त्यांच्या फरका इतके बल वस्तूवर प्रयुक्त होते. बल हे परिणाम व दिशा यामध्ये व्यक्त केले जाते. बल ही सदिश राशी आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, बल ही सदिश राशी आहे. कशामुळे, की समजा एखादी वस्तू आहे, परत या लाकडी ठोकळ्याचं उदाहरण घेऊ. या लाकडी ठोक्यावरती इथून 2 बल प्रयुक्त होतात, F1 आणि F2, आणि या ठिकाणी काय होते, 3 बल प्रयुक्त होतात, F1, F2 आणि F3. तर काय होईल, ज्या दिशेकडून जास्त बल हे लावलं जाईल, म्हणजे या ठिकाणी 3 टाइम्स, एक टाइम जास्त बल समान परिमाणाचे आहेत, F1, F2, F3. तर समान परिमाणाची ते 3 बल या लाकडी ठोकळ्यावरती अप्लाय होतोय. त्याच्यामुळे लाकडी ठोकळ्यावरती ज्या दिशेने जास्त बल लागतोय त्या दिशेनेच लाकडी ठोकळा हा गतिमान होतो. म्हणजेच बल हे परिणाम आणि दिशा यामध्ये व्यक्त केले जाते. त्याच्यामुळे बल ही सदिश राशी आहे. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी बिकॉज इट रिक्वायर्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आता सराव करूया. बघा प्रॅक्टिससाठी तुम्हाला काही क्वेश्चन दिलेले आहेत, त्याचे आन्सर मी इथे सांगते, व्यवस्थित समजून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये त्याची नोंद करा. खालील चित्रामधील बलाचे प्रकार ओळखा. खालील चित्रामध्ये हे आणि हे बघा, आता या ठिकाणी समान परिमाणाचं बल लागते, समान मॅग्निट्यूडचं अपोजिट डायरेक्शनमध्ये लागते. त्याच्यामुळे हे बल कोणतं आहे, चित्र क्रमांकमध्ये हे झालं संतुलित बल. ठीक आहे, इथे लिहिणार तुम्ही संतुलित. आणि या ठिकाणी जी रस्सी आहे ही या डायरेक्शनमध्ये ओढली जाते, म्हणजे हे जे आहे असंतुलित बल. असंतुलित बल. सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी या फर्स्ट चित्रासाठी, पिक्चरसाठी येईल बॅलेन्स्ड फोर्स आणि सेकंडसाठी येईल अनबॅलेन्स्ड फोर्स. खालील क्रियांमध्ये संपर्क किंवा असंपर्क यातील कोणती बले वापरली जातात त्यांची नावे लिहा. संपर्क म्हणजे कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आपल्याला या ठिकाणी ओळखायचे. झाडावरून फळ खाली पडणे, अ फ्रूट फॉलिंग फ्रॉम अ ट्री, हा कोणता बल आहे, दिस इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, म्हणजे असंपर्क बलाचं हे उदाहरण आहे, असंपर्क बल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, तराजूच्या पारड्यातील एक बाजू खाली येणे, हे आहे संपर्क बलाचं उदाहरण. त्यानंतर बॅटने चेंडू टोलवणे, बॅटने चेंडू टोलवणे हे सुद्धा आहे संपर्क बलाचं उदाहरण. सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी येईल हे कॉन्टॅक्ट फोर्स. चुंबक वापरून लाकडाच्या भुशातून लोखंडी खिळे वेगळे करणे, तर हे आहे असंपर्क म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं उदाहरण. केसांवर घासलेला फुगा भिंतीवर चिकटतो, हे सुद्धा नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं उदाहरण आहे, म्हणजेच असंपर्क बलाचं उदाहरण. संपर्क व असंपर्क बल प्रयुक्त असण्याची आणखीन काही उदाहरणांची यादी करा. कोणत्या प्रकारचे बल आहे ते लिहा. तर संपर्क आणि असंपर्क बल प्रयुक्त होणे. आता संपर्क बलासाठी समजा हा लाकडी ठोकळा आहे, लाकडी ठोकळा हा टेबलावरनं आपण सरकवते, टेबलावर ठेवलेला लाकडी ठोकळा हा आपण सरकवतोय, तर हे झालं संपर्क बलाचं उदाहरण. त्याचबरोबर पाण्याने भरलेला ग्लास जो आहे हा टेबलावरून आपण सरकवतोय, हे सुद्धा झालं संपर्क बलाचं उदाहरण. आता असंपर्क बलाच्या उदाहरणामध्ये परत एकदा चुंबकाच्या साहाय्याने लोखंडी खिळा हा कचऱ्यातनं वेगळा करणं, हे असंपर्क बलाचं उदाहरण आहे. असंपर्क बलाच्या उदाहरणामध्ये ड्राय हेअर्सवरती म्हणजे कोरड्या केसांवरती घासलेला कंगवा हा छोट्या छोट्या कागदाच्या तुकड्यांवर फिरवल्यानंतर कागदाचे तुकडे हे त्याला चिटकतात, ही झाली उदाहरणे. तर हीच उदाहरणे तुम्हाला सेमीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये लिहून काढायची आहेत. स्थितिक विद्युत बल हे असंपर्क बल आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणता प्रयोग कराल. तर स्थितिक विद्युत बल दॅट मीन्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. सिद्ध करण्यासाठी आपण कोणता प्रयोग करणार, तर त्यासाठी काय करणार, आपण एक कंगवा घेणार आहे आणि या कंगव्याला आपल्याला कोरड्या केसांवरती घासायचं. कोरड्या केसांवर घासल्यानंतर छोटे छोटे कागदाचे तुकडे करायचे,
ज्यावेळेस कागदाच्या तुकड्यांच्या जवळ तुम्ही हा कंगवा धरतात तर कागदाचे तुकडे हे या कंगव्याकडे आकर्षित होताना दिसते. म्हणजेच काय की कोणत्याही प्रकारचा या कंगव्याचा आणि कागदाच्या तुकड्यांचा कॉन्टॅक्ट न येता कागदाचे तुकडे या कंगव्याकडे आकर्षित होतात. म्हणजेच हे स्थितिक विद्युत बल. दोन वस्तूंवर विरुद्ध प्रभार निर्माण झाल्यामुळे स्थितिक विद्युत बलामुळे कागदाचे तुकडे हे या कंगव्याकडे आकर्षिले गेले आहे. म्हणजे हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. सेमीच्या विद्यार्थ्यांनी काय लिहिणार तर टेक वन कोम, रब ऑन युअर ड्राय हेअर अँड होल्ड दिस कोम in front of the small pieces of the papers. Now these papers try to stick on the comb. That means this is a electrostatic force. The two opposite charges develop on the papers and the comb so that the paper pieces are sticking towards the comb. This is a electrostatic force and which is non-contact force. तुमच्या आजूबाजूला गुरुत्वबलाच्या प्रभावाने ज्या घटना घडतात त्यांची नावे लिहा. तर विद्यार्थ्यांना आपल्या आजूबाजूला गुरुत्वबलाच्या प्रभावाने अनेक घटना घडतात. समजा एखादा बॉल तुम्ही वरती फेकतायत जमिनीवरनं, तर बॉल काय होतोय सरळ दिशेने खाली पडतो. हा गुरुत्वबलाच्या प्रभावाने. गुरुत्वीय बलाचा प्रभाव हा बॉलवर असतो. पृथ्वी ही प्रत्येक वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करत असते. त्यामुळे उंचावर फेकलेला चेंडू हा वरच्या दिशेने परत खाली सरळ मार्गाने येतो. हा गुरुत्वबलाचं उदाहरण आहे. त्याचबरोबर फ्रूट फॉलिंग फ्रॉम अ ट्री, एखाद्या उंच झाडावरनं फळ खाली पडणं, तर हे सुद्धा गुरुत्वबलाच्या प्रभावानेच घडून येते. तर ही झाली कृतीपत्रिका 1. तर जे काही प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी आत्ता डिस्कस केलेली आहे ती प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंदवायची आणि लिहून ठेवायची आहे. तर या ठिकाणी कृतीपत्रिका 1चा आपण अभ्यास केला. त्यानंतर कृतीपत्रिका 2 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.